सगळ्या शिक्षकांनी आय थिंक हॅव डन अ व्हेरी वंडरफुल जॉब इन दिस पास्ट 1.5-2 years. तीच तुम्ही शरद पवारांची भेट घेतली. साहेब म्हणाले त्यांची एक बैठक ह्याच्यावर झालेली आहे ऑलरेडी आणि दुसरी बैठक साहेबांची ह्या विषयावर होणार आहे. म्हणजे वॉटर बिल आणि लाईट बिल जर सोडलं तर तसे दुसरे जे खर्च आहेत ते जे शिक्षण संस्थांचे आहेत ते चाललेले आहेत. दुसरा, शासनाने जर बँके आणि बँकेच्या हप्त्यांसाठी जर कुठेतरी सूट शिक्षण संस्थांना दिली तर तो बेनिफिट आपण पालकांना ट्रान्सफर करू शकतो. नमस्कार, मी दीपक दराडे, फॉर द पीपल मध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आजच्या मुद्द्यावर बोलू या आपल्या विशेष कार्यक्रमामध्ये आपण गेल्या 1.5 वर्षापासून कोरोनाच्या परिस्थितीमध्ये आपण या कोरोनाच्या काळामध्ये सर्वात जास्त जी चर्चा आहे किंवा खूप गंभीर प्रश्न जे आहेत ते आरोग्याचे आहेत. परंतु त्याच्या बरोबरीनं जे प्रश्न आपण आत्ता सध्या त्याची जी दाहकता आहे ती मोठ्या प्रमाणामध्ये वाढते. तो विषय आहे, ते फील्ड आहे किंवा ते क्षेत्र आहे शिक्षणाचं. कारण शिक्षणानं पिढ्या घडतात, देश घडतो. आणि हा कोरोनाचा काळ जर कदाचित 2-3 महिन्याचा राहिला असता तर कदाचित हे प्रश्न निर्माण झाले नसते. परंतु आपण गेल्या 1.5 वर्षापासून या सगळ्या कोरोनाच्या परिस्थितीला फेस करतो आहे, सामोरं जातो आहे. आणि म्हणून शिक्षणाचा प्रश्न खूप गंभीर बनत चालला आहे. कारण ऑनलाईन शिक्षण हे सर्वदूर होताना दिसत नाही. म्हणून आज आपण एका अशा संस्था चालकाबरोबर बोलणार आहोत की ज्यांच्याकडून हे सगळे जे प्रश्न आहेत, कारण प्रश्न फक्त विद्यार्थ्यांशी निगडीत नाही आहेत, संस्थांना देखील प्रश्न भेडसावत आहेत आणि त्याच्या संदर्भातली जी वस्तुस्थिती आहे ते आपण समजून घेणार आहे. माझ्याबरोबर पुण्यातले KJ एज्युकेशनल इन्स्टिट्यूट जे आहे त्याच्या मॅनेजिंग डायरेक्टर ज्या आहेत हर्षदा जाधव, त्या आपल्यासोबत आहेत आणि त्यांच्याकडून हे सगळं आपण समजून घेणार आहे. मॅडम, आपलं मनापासून या मुद्द्यावर बोलू या विशेष कार्यक्रमामध्ये स्वागत आहे. खरं तर गेली 1.5 वर्ष आपण खूप भयानक काळातून येतोय. आपण शिक्षण क्षेत्रामध्ये गेली 10-12 वर्ष आपली संस्था काम करते, विच इज फास्टेस्ट ग्रोईंग एज्युकेशनल इन्स्टिट्यूट जे आहे ते KJ एज्युकेशनल इन्स्टिट्यूट आहे. आपण कसं बघता या परिस्थितीमध्ये गेली 1.5 वर्ष आपण फेस करतो, नेमकी काय अडचणी समोर आहेत, कशा या 1.5 वर्षामध्ये कामं झालेली आहेत, काय सांगाल? जसं तुम्ही एकदम मुद्द्याचं मांडलं त्या पद्धतीने जसे आरोग्याचे प्रश्न कोरोनामध्ये उभे झालेले आहेत त्याच पद्धतीने शिक्षणाचे प्रश्नही खूप मोठ्या पद्धतीने निर्माण झालेले आहेत. आणि ह्या 1.5 वर्षामध्ये नाही म्हटलं तरी मुलांच्या ह्या पूर्ण शैक्षणिक प्रवासामध्ये कुठेतरी एक पोकळी निर्माण झालेली आहे. आणि ती पोकळी एकतर पुढे भरून काढणं हा एक खूप मोठी रिस्पॉन्सिबिलिटी पालकांवर आहे, त्या मुलांबरोबर आहे. आणि त्याहून ती मोठी रिस्पॉन्सिबिलिटी सगळ्या शिक्षण संस्थांवर आहे, चालकांवर आहे आणि जे काही टीचर्स आणि प्रिन्सिपल्स आहेत त्या सगळ्या टीमवर आहे. त्याचबरोबर आता ती पोकळी फार निर्माण होता कामा नये, त्याची पण जबाबदारी ही कुठेतरी संस्थानिकांनी पण घेतली पाहिजे, त्याचबरोबर शासनानेही घेतली पाहिजे असं मला वाटतं. ह्या सगळ्याच राज्यातल्या पालकांचा आणि लोकांचा मानस आहे. संस्था नेमके कशा काम करतात या सगळ्या काळामध्ये? म्हणजे कारण सगळं ऑनलाईन एज्युकेशन आपण बोलतो आहोत. शहरामधली कदाचित परिस्थिती वेगळी आहे, परंतु आपण ज्यावेळी ग्रामीण भागातली परिस्थिती बघतोय, एक शिक्षण क्षेत्रामध्ये आपण काम करताय म्हणून फक्त तुमच्या संस्थेविषयी न विचारता मी ओव्हरऑल आपला जो दृष्टिकोन आहे त्या संदर्भात कसं बघताय याच्या, कारण अडचणी खूप आहे. आज आपण बघितलं तर तुम्ही जसं म्हणाला त्या पद्धतीनं शहरातले एज्युकेशनल इन्स्टिट्यूट्स आहेत, त्याचप्रमाणे ग्रामीण भागामध्ये पण झेडपीच्या शाळा आहेत, सिनियर कॉलेजेस आहेत. आणि पुण्यात जर बघितलं तर फॉर एक्झाम्पल इंजिनिअरिंग असतील किंवा आर्किटेक्चर असेल, मेडिकल असेल किंवा ह्या ज्या सगळ्या टेक्निकल फील्ड्स आहेत, ह्या टेक्निकल फील्ड्समधलं नाही म्हटलं तरी शिक्षक बऱ्यापैकी टेक्नोसेव्ही असतात. पण त्याप्रमाणे स्कूलचे शिक्षक जे असतात ते काही एवढे टेक्नोसेव्ही ग्रामीण भागातले
म्हणजे शहरातलेही टेक्नोसॅव्ही इतके नसतात आणि ग्रामीण भागातले तर अजिबातच हा, नसतात. कारण पूर्वी आपल्याकडे ही पद्धती नव्हती, बरोबर आहे, प्रश्न बरोबर. जास्त गंभीरतेने समोर असतील. करेक्ट. आणि नो डाऊट की बऱ्याच स्कूल्सचं डिजिटायझेशन वगैरे करण्याचं ह्या मागच्या 4-5 वर्ष बरेच स्कूल्स डिजिटाईज झाले वगैरे वगैरे, आणि त्याचा नक्कीच फायदा या कोरोनामध्ये झाला. पण असे स्कूल्स जे झाले डिजिटाईज ते अगदीच छोटे आणि कमी होते. त्याच्यामुळे एक ऑनलाईन शिक्षण पद्धतीसाठी करणं इट वॉज वन व्हेरी बिग चॅलेंज. कारण आपण जेव्हा शिकवतो तेव्हा फिजिकली शिकवतो तेव्हा प्रश्न वेगळे असतात. जसं क्लासरूम मॅनेजमेंट आहे, शिकवण्याची पद्धत आहे, मुलांकडे आपण बघू शकतो, त्यांचं चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन्स बघू शकतो, त्याच्यामुळे ते आपण अंडरस्टँड करून ते शिकवतो. आता आपल्याला ऑनलाईन शिकायचंय तर आपल्याला मुलांचं ते आपण जे शिकवतोय त्याचं किती आकलन झालंय हेही बघायचंय, मुलं रेग्युलर अटेंड करतायत का हेही बघायची आहे, त्यांची चाचणी घेणं म्हणजे एक्झामिनेशन कंडक्शन हा एक ऑनलाईन शिक्षणातला फार मोठा भाग झालेला आहे. आणि आपण आता बघतोय 10वीचे विद्यार्थ्यांचा एक्झाम्स रद्द केल्यात, 12वीच्या मुलांच्या एक्झाम्स रद्द केल्यात. त्याच्यामुळे हा खूप मोठा प्रश्न आमच्यासमोर निर्माण झाला आहे की मेरिट बेसिसवर कसे ॲडमिशन्स द्यायचे, जे नॅचरली आपलं शासन आहे त्याच्यावर मार्ग काढतंय आणि ते आय एम शुअर त्यांच्याकडनं एक चांगल्या सूचना आपल्याला सगळ्यांना येतील. पण हे चाचणी घेणं पण एक खूप मोठं कुठेतरी एक डिफिकल्टी आहे. आणि तशीच ही सगळी डिफिकल्टी ग्रामीण भागात पण असते, कारण ग्रामीण भागामध्ये मूळतः टेक्नोसॅव्ही असणं हा एक मुद्दा झाला. दुसरा मुद्दा म्हणजे तिकडे इन्फ्रास्ट्रक्चर वाईज लाईट, पाणी आणि वायफायची रेंज किंवा मोबाईलची रेंज, इंटरनेटची रेंज हे अनेक फॅमिलीजमध्ये मोबाईल पण नाही. मुलं समजा 2 आहेत किंवा एकत्र कुटुंब पद्धती असेल आणि तिथं समजा 4-5 मुलं असतील तर मोबाईल पण नाही आहेत. तर हे सगळे बेसिक प्रश्न सगळीकडे आहेत. तर मला असं वाटतं की पॅन्डेमिकमध्ये ही जी पोकळी निर्माण झालेली आहे त्याच्यामध्ये हे सगळ्या अडचणी तयार झाल्यात. पण मला हेही सांगू इच्छिते मी की सगळ्या शिक्षकांनी आय थिंक हॅव डन अ व्हेरी वंडरफुल जॉब in these past 1.5-2 years. They have supported all the students very well. खूप चांगल्या पद्धतीने स्टुडंट्सना सपोर्ट केलेला आहे. त्याच पद्धतीनं आम्हाला शिक्षण संस्था चालकांनाही ह्या सगळ्या शिक्षकांनी खूप चांगल्या पद्धतीने सपोर्ट केलेला आहे. कारण ह्या टीमचा जर सपोर्ट नसता तर आपण ह्या एवढ्या चांगल्या पद्धतीनं मुलांना हे शिक्षण देऊ शकलो नसतो. दुसरी अडचण मुलांच्या अँगलमध्ये जर बघितली तर एक खूप जास्त सायकोलॉजिकल डिस्टर्बन्स हा मुलांमध्ये आहे. लहान मुलांमध्ये आहे आणि मोठ्या सिनियर कॉलेजेसच्या मुलांमध्ये आहे. दोघांचे प्रश्न अतिशय वेगवेगळे आहेत. आणि हा जो सगळा सायकोलॉजिकल डिस्टर्बन्स कशामुळे होतो, कारण आपण जेव्हा कॉलेजमध्ये येतो तेव्हा 2 प्रकारचं लर्निंग होत असतं. एक लर्निंग होत असतं ते शिक्षकांकडनं होत असतं. दुसरं प्रकारचं जे लर्निंग होत असतं ते पिअर लर्निंग होत असतं. आणि मुलं जास्त हे पिअर लर्निंगमधनं शिकत असतात. ग्रुप लर्निंग, क्लासमधलं लर्निंग असतं, कोलॅबरेटिव्ह लर्निंग असतं, ह्याच्यातून सगळे ते मुलं जास्त शिकत असतात. आणि हे कसलाच संवाद त्यांच्या वयोगटाच्या मुलांबरोबर नसल्यामुळे, घरी सगळे मोठी माणसं असतात, त्याच्यामुळे हा खूप मोठा डिस्टर्बन्स एक मुलांमध्ये आलेला आहे. तर आम्ही संस्था म्हणून काय करतोय की गेले म्हणजे मागच्या वर्षी डे 1 पासून जूनमध्ये आम्ही पहिला काउन्सिलिंग सेशन घेतला विथ अ टीम ऑफ डॉक्टर्स. आय हॅव अ टीम ऑफ सायकोलॉजिकल स्पेशल डॉक्टर्स हू आर अटॅच टू द इन्स्टिट्यूट. त्याच्यामुळे वी ऑल्सो टूक ट्रेनिंग ऑफ द टीचर्स की बाबा टीचर्सनी मुलांचे रोजचे इश्यूज कशा पद्धतीने हँडल करायचे. जे फुल टाईम काउन्सिलर्स आहेत ते फुल टाईम काउन्सिलर्स रेग्युलरली आमच्याकडे तसेही होते, पण ते फिजिकली कसे ॲड्रेस करायचे हे बघत होते. पण तेच फुल टाईम काउन्सिलर्सना आम्ही आता ऑनलाईन पद्धतीमध्ये कशा पद्धतीने क्लॉस ऑब्झर्वेशन्स करायचे, कशा पद्धतीने ते मुलांचं इंटरॅक्शन करायचं, त्यांच्या काय अडचणी आहेत त्या समजून घ्यायच्या. कारण काउन्सिलिंगमध्ये दुसरा एक मोठा असा इश्यू झालेला आहे की जेव्हा फिजिकली स्कूल सुरू होती त्यावेळेस मुलं कुठलीही भीती न बाळगता मोकळेपणे बोलत होती. आता ऑनलाईनमध्ये घरी सगळे असतात आणि मुलांना काही शेअर करायचं असेल तर हाऊ डू दे शेअर इट, त्यांना त्याचं कुठेतरी दडपण वाटत असतं. तर ह्या छोट्या छोट्या गोष्टी काउन्सिलिंगच्याही अडचणीच्या आलेल्या आहेत. पण मला असं वाटतंय ह्या काउन्सिलिंगचे वगैरे हे जे सगळे खर्च आहे ते प्रायव्हेट इन्स्टिट्यूट्स उचलू शकतात. हे काउन्सिलिंग कुठल्या ना कुठल्या तरी पद्धतीनं हे ग्रामीण भागामध्ये, झेडपीमध्ये आणि ग्रामीण भागातल्या मुलांमध्ये
करणं फार गरजेचं आहे. मला एक प्रश्न खास करून विचारायचा, कारण नुकतीच तुम्ही शरद पवारांची भेट घेतली आणि त्यांना शिक्षण क्षेत्रातल्या ज्या काही आत्ता अडचणी आहेत किंवा संस्था ज्या अडचणींना फेस करतात त्या संदर्भात तुमची चर्चा झाल्याचं समजलं. हो. तर नेमकी ती भेट कशा संदर्भात होती किंवा त्याच्यामध्ये जे तुम्ही मुद्दे चर्चेला आले असतील तर ते नेमके कोणते होते आणि शरद पवारांनी काय नेमकं तुम्हाला आश्वासित केलं त्या संदर्भामध्ये? पहिला मुद्दा तर हा कोरोनाच्या पॅन्डेमिकचा आहे आणि तो लहान मुलांच्या आरोग्याचा आहे. आपण बघतोय की आता सेकंड लाट आली, दुसरी लाट आली आणि ती आपल्याला न कळत पटकन आली, आपल्याला कळालीही नाही. आता सगळे चर्चा करतात की तिसरी लाट ही लहान मुलांवर येणार आहे. तर आमचं एक साहेबांना असं मागणं होतं की साहेब, वॅक्सिनेशनची ड्राईव्ह लवकरात लवकर शालेय शिक्षणांवर व्हावी आणि आत्ता जो फोकस आहे, जो ट्रेंड आहे कोरोना व्हायरसचा, जो यंग आणि लहान मुलांना आता व्हायला लागलेला आहे. म्हणजे माझ्याही माहेरी सातारा जिल्ह्यामध्ये जिथे 4-5 कोविड सेंटर्सना मी परवा दिवशी भेट दिली आणि साधारणतः 20 ते 25% कोविड सेंटर्समध्ये लहान मुलं होती, हे मी डोळ्यांनी बघितलं. त्याच्यामुळे हा ट्रेंड कुठेतरी आता फार फास्ट बदलत चालला आहे आणि आपल्याला कुठेतरी वाटते ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये करोनाची लाट ही लहान मुलांवर येईल. तर मला असं वाटते की ती लवकरही येऊ शकते आणि त्याची तयारी आपण लवकरात लवकर ठेवली पाहिजे. तर वॅक्सिनेशनचं जो फोकस आहे तो लहान मुलांच्या वॅक्सिनेशन आणि रिसर्चवर जास्त झाला पाहिजे एक, आणि त्याचं जो पूर्ण जबाबदारी आहे ती प्रत्येक शिक्षण संस्थांवर द्यावी आणि ते वॅक्सिनेशन मुलांचं लवकरात लवकर करून घ्यावं. हा एक पहिला मुद्दा होता. त्याच्यानंतर दुसरा मुद्दा असा होता की सगळ्या ज्या संस्था आहेत ते गेले 1.5-2 वर्ष फार वाईट गंभीर परिस्थिती, फायनान्शियल गंभीर परिस्थितीमध्ये असताना पण, आर्थिकदृष्ट्या अडचण असताना पण वी आर एबल टू सपोर्ट इन सम वे. पण देर आर अ लॉट ऑफ लिमिटेशन्स की आम्ही कुठेपर्यंत वैयक्तिक सपोर्ट करू शकतो. आमचेही लिमिटेशन्स आहेत, कारण 1 वर्षाचा अकॅडमिक पिरियड आणि फायनान्शियल पिरियड संपलेला आहे. आता दुसऱ्या वर्षीचा अकॅडमिक पिरियड आणि फायनान्शियल इयर सुरू आहे. तर आज शिक्षण शुल्काचे प्रश्न असतील, EBC फंड आहे, इकॉनॉमिकली बॅकवर्ड क्लाससाठी जो फंड आहे, किंवा TWFची जर स्कीम शासनाची आहे, ह्या सगळ्या ज्या वेगवेगळ्या स्कीम्स आहेत ह्याच्यामधले जे पैसे आहेत शासनाकडनं जे आम्हाला येणारे आहेत, शिक्षण संस्थांना येणारे आहेत, ते अजूनपर्यंत रखडलेले आहेत. ओके. आणि ते गेले 2 वर्षाचे रखडलेले आहेत. त्याच्यामुळे आमची अशी मागणी होती की ॲटलिस्ट गेल्या वर्षीचे पैसे तरी आम्हाला मिळावे. त्यामुळे आमच्या रनिंग कॉस्ट ज्या आहेत, आणि आज रनिंग कॉस्टमध्ये हा मेजर पोर्शंट असतो तो शिक्षकांच्या सॅलरीजचा असतो. आणि आज शिक्षक नाही म्हटलं तरी खूप मोठ्या प्रमाणात आम्हाला सपोर्ट करता येतं आणि दे आर टीचिंग व्हेरी वेल. पण मला असं वाटतंय की आता आम्ही त्यांनाही सपोर्ट करतोय आमच्या दृष्टिकोनातून. इथून पुढं ते सस्टेनन्स करणं विदाऊट गव्हर्नमेंट हेल्प विल बी व्हेरी व्हेरी डिफिकल्ट. कारण 1 वर्ष आम्ही सस्टेन केलेलं आहे. आता कुठल्या संस्था चालकांना मला वाटत नाही की अजून 1 वर्ष ते सस्टेन करू शकतील. आणि एक शिक्षण संस्थावर हजारो लोकांचे डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली फॅमिलीज अवलंबून असतात. त्याच्यामध्ये फायनान्शियली ते अवलंबून असतात, डायरेक्टली इनडायरेक्टली. त्याच्यामुळे मला असं वाटतं की शासनाचा सपोर्ट त्यावर गरजेचं आहे. पवारांनी तुम्हाला काही शब्द वगैरे दिला किंवा? साहेब म्हणाले, त्यांची एक बैठक ह्याच्यावर झालेली आहे ऑलरेडी आणि दुसरी बैठक साहेबांची ह्या विषयावर होणार आहेत आणि शासन लवकरच सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या मार्गी लावतील. ओके. मला खरं तर आणखी एका मुद्द्याकडे तुमचं लक्ष वेधायचं आहे. संस्था चालक म्हणून सध्या अत्यंत महत्त्वाचा विषय जो सध्या मुवमेंटमध्ये आहे की गेल्या 1.5 वर्षाच्या काळामध्ये अनेक पालकांचे रोजगार गेलेले आहेत किंवा ज्यांचे रोजगार आहेत तर त्यांच्याही रोजगारामध्ये साधारणपणे 10 ते 50% कपात झालेली आहे. या सगळ्या काळामध्ये मुलांचे जे शिक्षण आहे ते सगळं ऑनलाईन सुरू आहे आणि म्हणून त्यांच्याकडून एक अशी मागणी केली जाते किंवा त्यासाठी एक मुवमेंट पण राबवली जाते की शिक्षण शुल्कामध्ये साधारणपणे 30-40% कपात करावी. तर या संदर्भामध्ये एक संस्था चालक म्हणून या गोष्टीकडं तुम्ही कसं बघता? ते फिजिबल आहे किंवा तेवढा रिलीफ द्यायला पाहिजे असं मुवमेंटमधून आहे, परंतु वस्तुस्थितीमध्ये हे किती बसू शकतं? कारण संस्था चालवायची असेल नो डाऊट त्याला खर्च आहे,
परंतु गेल्या 1.5 वर्षात काही प्रमाणात का होईना संस्थेला काही गोष्टींवरचा खर्च हा निश्चितपणे कमी आलेला असेल, तर तो जो बेनिफिट आहे तो पालकांना त्यांचं शिक्षण शुल्क कमी करून द्यावा अशी एक मागणी तज्ज्ञांकडून पण होते. तर याच्याकडं एक वस्तुस्थिती म्हणून तुम्ही कसं बघता? अर्थात ॲक्च्युली जो बेनिफिट मिळालेला तुम्हाला वाटतंय जो कमी झालेला आहे आणि तो जो पालकांना ट्रान्सफर करायला पाहिजे, मुळात तो बेनिफिट तेवढा नाही आहे ॲक्च्युली तसं म्हणता. म्हणजे वॉटर बिल आणि लाईट बिल जर सोडलं तर तसे दुसरे जे खर्च आहेत ते जे शिक्षण संस्थांचे आहेत ते चाललेले आहेत. मी जसं मगाशी म्हटलं तसं मेजॉरिटी कोशंट जो असतो रनिंग कॉस्ट हा सॅलरीचा असतो. दुसरा, शासनाने जर बँके आणि बँकेच्या हफ्त्यांसाठी जर कुठेतरी सूट शिक्षण संस्थांना देता दिली तर तो बेनिफिट आपण पालकांना ट्रान्सफर करू शकतो. कारण आज बँकेचे हफ्ते आहेत, इंटरेस्ट आहेत, ते कुठेही थांबलेले नाही आहेत. ते आपल्याला जे भरायचे ते भरायचेच आहेत. इतर सगळे जे खर्च आहेत मेजॉरिटी ते आहेत. आता काही शिक्षण संस्थांचे स्कूल बसेस असतात, त्यांचे हफ्ते असतात, त्याचे हफ्ते तर ते भरावेच लागतात. असं नाही की त्यांचे हफ्ते पॅन्डेमिक आहे किंवा आपण बस वापरत नाही म्हणून आपण ते हफ्ते थांबवू शकतो. तर ह्या सगळ्या गोष्टीचे जे खर्च आहेत ते कंटिन्यूस सुरू असतात. मला असं वाटतं की कुठेतरी हे फायनान्शियल बर्डन शासनाने शेअर करावं. मूळतः मला पहिली गोष्ट मी हाच खरं तर प्रश्न विचारणार होतो. अडचणी तुमच्याही तुम्ही सांगता आहात संस्था चालक म्हणून, पालकांच्याही अडचणी आहेत की त्याही वस्तुस्थितीला धरून आहेत. तर याच्यामध्ये मार्ग कसा निघू शकतो असं एक संस्था चालक म्हणून तुम्ही काय उत्तर याला सजेस्ट करू शकता? कसं आहे, मी माझ्या संस्थेचं सांगते, कारण प्रत्येक संस्थेच्या अडचणी वेगवेगळ्या असतात आणि स्ट्रक्चर वेगळं असतं, जॉग्राफिक लोकेशन्स प्रत्येक संस्थेच्या वेगवेगळ्या असतात. आमच्या संस्थेमध्ये आम्ही काय केलेलं आहे, वी हॅव नॉट इन्क्रीज द फीज एनिवेअर. ऑन दी अदर हँड देर आर सम कोर्सेस जिथे आम्ही फीज मुलांची कमी केली. अर्थात इंजिनिअरिंगला आता ह्यावर्षी मागच्या वर्षी ॲडमिशन्सचाही खूप मोठा इश्यू सगळीकडेच झालेला आहे. त्यामुळे काही कोर्सेसच्या आम्ही फीज कमी केलेल्या आहेत आणि वी हॅव मेड शुअर की आम्ही पालकांना सांगितलं की पुढचे ह्या वर्षी त्याचा मागच्या वर्षी हा वर्ष आणि त्याचा पुढचं शैक्षणिक वर्ष असे 3 वर्ष लागोपाठ फी कुठल्याही पद्धतीने वाढणार नाही. त्याच्याशिवाय वी हॅव मेड शुअर दॅट वी हॅव गिवन न्यूमरस नंबर ऑफ इन्स्टॉलमेंट्स टू द पेरेंट्स. आणि तरी पण पालकांना जिथे अडचण आहे तिथे आम्ही अजिबात पालकांना फोर्स करत नाही, कारण आम्हाला माहिती आहे काही पालकांचं जॉब गेलेले आहेत, पण अगदी काही पालकांच्या 2-2, 3-3 मुली आहेत, पण तरी शिकवण्याची प्रचंड इच्छा असते आणि ते सगळी वस्तुस्थिती बघता आम्ही कोणाला फोर्स करत नाही की त्यांनी फीस दिलीच पाहिजे. कारण शेवटी आपल्याला जसं आपल्या संस्थेची काळजी आहे तशी प्रत्येक पालकाला आपल्या पालकत्वाची काळजी असते, चाइल्डची काळजी असते, त्याच्या शिक्षणाची काळजी असते. त्यामुळे मला असं वाटतं कुठंतरी तो ट्रस्ट फॅक्टर ठेवायचा असतो, म्युच्युअल ट्रस्ट फॅक्टर असतो. आणि आम्हालाही माहिती आहे की पालकांची जेव्हा परिस्थिती होईल त्यावेळेस परिस्थिती, बट आय थिंक दिस इज द टाईम वेर वी हेल्प इच अदर अँड दॅट इज वॉट वी आर ट्राईंग टू डू ॲट आवर बेस्ट. या होत्या हर्षदा जाधव आपल्याबरोबर. शिक्षण क्षेत्रामध्ये ज्या आत्ता कोरोनाच्या काळामध्ये ज्या समस्या आपण फेस करतोय, खरं तर आपण एक बाजू बघत असतो, दुसऱ्या बाजूला आपण समजून घेण्याचा या मुद्द्यावर बोलू या विशेष कार्यक्रमामध्ये प्रयत्न केला आणि शिक्षण संस्थांची वस्तुस्थिती काय आहे, शिक्षण क्षेत्रामध्ये या सगळ्या पॅन्डेमिक काळामध्ये शिक्षकांनी कशा पद्धतीनं अपग्रेड करून ही शिक्षण व्यवस्था जी आहे ती सुरू ठेवली आहे. खरं तर आपण ऑनलाईन शिक्षण पद्धतीला आपल्याकडं ती परंपरा नव्हती, तेवढं इन्फ्रास्ट्रक्चर आपल्याकडे नव्हतं, परंतु या काळामध्ये शिक्षण संस्थांनीही ते प्रयत्न केले. अनेक ठिकाणी ते प्रयत्न होऊ शकले नाहीत कारण इन्फ्रास्ट्रक्चरच नाही, विशेषतः करून ग्रामीण भागामध्ये. आणि ज्या संस्थांच्या अडचणी आहेत यामध्ये शासन स्तरावरती राज्य सरकारने, केंद्र सरकारने हे प्रश्न गांभीर्यानं घ्यावेत, कारण कोरोना इतकाच आत्ताचा जर महत्त्वाचा प्रश्न कुठला असेल तो शिक्षणाचा आहे, कारण शिक्षणातून उद्याचा भारत घडणार आहे. धन्यवाद.